पण एकूण 171 पदांसाठी पोलीस भरती घेतो आहोत बीड जिल्ह्यासाठी। यामध्ये पोलीस शिपाई, ड्रायव्हर आणि बँड्समन या 3 पदांकरता आपण भरती घेतो आहोत। आजपासून ही 19 तारखेपासून आम्ही सुरू केलेली आहे आणि यामध्ये आपण रोज 1000 कॅन्डिडेट कॉल केलेले आहेत। आजच्या पहिल्या दिवशी फक्त आम्ही कमी बोलवलेले आहेत, 500 कॅन्डिडेट बोलवलेले। उद्यापासून कॅन्डिडेट जास्त असणार आहे आणि कॅन्डिडेट्सला सर्व प्रकारची ब्रीफिंग झालेली आहे। कॅन्डिडेट्सचे 3 इव्हेंट याच्यामध्ये असणार आहे। एक 1600 मीटर, त्यानंतर गोळाफेक आणि 100 मीटर रनिंग, हे 3 इव्हेंट असणार आहे। 3 इव्हेंटसाठी आमचा बंदोबस्त किंवा ते डिप्लॉयमेंट योग्य ते झालेलं आहे आणि सगळ्यांना म्हणजे कोणालाही गैरसोय होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे। मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल ठेवलेली आहे। जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना देखील पाण्याची व्यवस्था, त्यानंतर जे फळाची व्यवस्था आमच्याकडूनच आम्ही केलेली आहे आणि ती देखील आपण अवेलेबल ठेवलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट। कुठे ना काय पाऊस आल्यानंतर सर? पाऊस आल्यानंतर आम्ही जितका वेळ पाऊस असेल तितका वेळ आम्ही भरती प्रक्रिया थांबवणार आणि ती आटोपल्यानंतर परत भरती प्रक्रिया सुरू राहील आणि प्रत्येक ग्राउंड जे आहे आमचं ते कव्हर करून तिथे म्हणजे ते जे ग्राउंड आहे ते चिखल होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली। सर आम्ही जे आहे या संपूर्ण ग्राउंड जे आहे ते CCTVमध्ये कव्हर केलेलं आहे। प्रत्येक इव्हेंटची व्हिडिओग्राफी केली जाते, प्रत्येक उमेदवाराची व्हिडिओग्राफी केली जाते, त्याच्या नावानिशी रेकॉर्ड आम्ही तयार करतो आहोत। त्याशिवाय जे आमचे 100 मीटर आणि 1600 मीटरची रनिंग आहे किंवा जे रनिंगचे इव्हेंट आहे ते देखील आम्ही RFIDच्या माध्यमाने ते करतो आहोत, म्हणजे पूर्णपणे कम्प्युटराइज पद्धतीने याच्यामध्ये होणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला जे मार्क्स येणार आहेत ते डायरेक्टली कॉम्प्युटरनी कॅल्क्युलेट करून येणार आहे। त्याच्यामुळे इथे मॅन्युअल इंटरव्हेन्शन फार आम्ही मिनिमम करण्याचा प्रयत्न केलेला आहे।